पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या आजारांचा धोका वाढतो. परंतु याच पावसाळ्यात आता एका दुर्मिळ आणि गंभीर आजाराचीही चिंता वाढली आहे आणि तो म्हणजे चांदीपुरा विषाणू. गुजरातमध्ये या विषाणूशी संबंधित रुग्ण आणि मृत्यूंची नोंद झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. 8 ऑगस्ट पर्यंत गुजरातमध्ये 217 संशयित प्रकरणं समोर आली होती. त्यापैकी 39 रुग्ण चांदीपुरा विषाणूसाठी पॉझिटिव्ह आढळले, तर 22 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुजरात आणि राजस्थानमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष आरोग्य पथकही पाठवलं आहे. परंतु चांदीपुरा विषाणू नेमका काय आहे, तो मुलांसाठी एवढा गंभीर का ठरू शकतो, तो कसा पसरतो, त्याची लक्षणं कोणती आणि या आजारापासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायची, हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. चांदीपुरा विषाणूला इंग्रजीमध्ये CHPV असं म्हटलं जातं. हा रॅप्डोवायरिडी या विषाणूच्या गटातील विषाणू आहे. या विषाणूची पहिली ओळख 1965 मध्ये महाराष्ट्रात झाली होती आणि त्यामुळेच या विषाणूला चांदीपुरा हे नाव मिळालं. हा विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला तापासारखी लक्षणं दिसू शकतात. मात्र काही रुग्णांमध्ये हा संसर्ग मेंदूवर परिणाम करणाऱ्या गंभीर आजारांचं रूप घेऊ शकतो. अशा वेळी ॲक्यूट एन्सेफॅलिटिस सिंड्रोम म्हणजेच मेंदूशी संबंधित गंभीर लक्षणांचा समूह दिसू शकतो. आता प्रश्न असा आहे की हा विषाणू पसरतो तरी कसा? तर चांदीपुरा हा प्रामुख्याने संक्रमित म्हणजेच वाळू माशीच्या चाव्यामुळे पसरणारा विषाणू आहे. काही अभ्यासांमध्ये काही डासांच्या प्रजाती संभाव्य वाहक असू शकतात असंही नमूद करण्यात आलं आहे. मात्र चांदीपुरा हा कोरोनासारखा सहज एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणारा आजार नाही. त्यामुळे एखाद्या चांदीपुराच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आपल्याला लगेच हा आजार होईल असं नाही. या विषाणूचा प्रसार मुख्यतः संक्रमित कीटकांच्या माध्यमातून होतो. मग लहान मुलांमध्ये या आजाराची गंभीर प्रकरणं जास्त का दिसून येतात? चांदीपुराचा संसर्ग कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. मात्र आतापर्यंतच्या उद्रेकांमध्ये लहान मुलांमध्ये गंभीर मेंदूशी संबंधित आजारांचं प्रमाण जास्त दिसून आलं आहे. यामागचं एकच निश्चित कारण सांगता येत नाही. मात्र काही मुलांमध्ये आजाराची स्थिती वेगाने गंभीर होऊ शकते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता चांदीपुराची लक्षणं कोणती हे समजून घेऊया. सुरुवातीला अचानक ताप येणं, डोकंदुखी, अशक्तपणा, उलटी किंवा मुलामध्ये अस्वस्थपणा अशी लक्षणं दिसू शकतात. परंतु आजार गंभीर होत गेल्यास आचके येणे, शुद्धीत बदल होणे, मुलाच्या वागण्यात अचानक बदल होणे किंवा बेशुद्ध पडणे अशी गंभीर लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे मुलाला फक्त ताप आला म्हणून चांदीपुरा झाला आहे असं समजू नका. तापाची अनेक कारणं असू शकतात, परंतु तापासोबत अशी गंभीर लक्षणं दिसणं असतील तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदीपुरा विषाणूची खात्री किंवा लक्षणांवरून करता येत नाही. डॉक्टर रुग्णांची तपासणी करून गरजेनुसार प्रयोगशाळेतील चाचण्या करतात. QPCR सारख्या चाचणीच्या मदतीने विषाणूची तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर एखादी पोस्ट वाचून किंवा काही लक्षणं पाहून स्वतः चांदीपुराचा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. आजाराची खात्री करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आणि तपासणी महत्त्वाची आहे. आता तुमच्या आमच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असेल. चांदीपुरा विषाणूवर उपचार आहेत का? तर सध्या चांदीपुरासाठी कोणताही विशिष्ट मंजूर अँटीव्हायरल औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे उपचार मुख्यतः रुग्णांच्या लक्षणांनुसार आणि त्यांच्या प्रकृतीनुसार केली जातात. याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असं देखील म्हणतात. म्हणजेच रुग्णांच्या शरीराला आवश्यक वैद्यकीय मदत देणं आणि गंभीर लक्षणांवर रुग्णालयात योग्य उपचार करणं. त्यामुळे आजाराची गंभीर लक्षणं दिसल्यानंतर लवकर वैद्यकीय मदत मिळणं खूप महत्त्वाचं ठरतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, चांदीपुरापासून बचाव कसा करायचा? तर मित्रांनो, सध्या या विषाणूसाठी विशिष्ट लस उपलब्ध नसल्यामुळे संक्रमित कीटकांच्या चाव्यापासून संरक्षण करणं हा महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. घराच्या आसपास स्वच्छता ठेवा, कचरा आणि अस्वच्छता साचू देऊ नका. मुलांना शक्यतो पूर्ण अंग झाकणारी कपडे घाला
कीटकांचा त्रास असलेल्या ठिकाणी योग्य प्रतिबंधात्मक उपाय करा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करा आणि घराच्या भिंती तसेच घराभोवतालच्या परिसरात कीटकांची वाढ होणार नाही याची काळजी घ्या. या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्यामुळे कीटकांपासून होणाऱ्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, चांदीपुरा विषाणू गंभीर ठरू शकतो, परंतु त्याचं नाव ऐकून घाबरून जाण्याची गरज नाही. प्रत्येक ताप म्हणजे चांदीपुरा नाही, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र मुलाला अचानक जास्त ताप आला आणि त्यासोबत उलटी, आचके, शुद्धीत बदल किंवा बेशुद्ध होण्यासारखी गंभीर लक्षणं दिसली ते घरच्या घरी उपचार करत वेळ घालवू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. सध्या गुजरातमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा या आजारावर लक्ष ठेवून आहे. केंद्र सरकारने ही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष आरोग्य पथक तैनात केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आरोग्य विभाग आणि डॉक्टरांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. भीती नाही तर जागरूकता महत्त्वाची. योग्य माहिती, योग्य काळजी आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला हे चांदीपुरापासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमच्या परिसरातही पावसाळ्यात कीटकांचा त्रास वाढला आहे का? आणि चांदीपुराबाबत तुमच्या भागात आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.